नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे PCMC न्यूज। 4 वर्षांच्या प्रशासक राजवटीनंतर पिंपरी चिंचवड महापालिकेचा 2026-27चा खरं तर यंदाचा जो अर्थसंकल्प आहे म्हणजे 5,655 कोटी 73 लाख हा मूळ आणि त्यामध्ये मग केंद्र आणि राज्य सरकारच्या अनुदान योजनांसह 9,322 कोटी 17 लाख हा जो अर्थसंकल्प आज सादर झाला आहे त्यात सगळ्यात महत्त्वाचं नेमकं काय असणार आहे, त्यातून महसुलाची भूमिका काय असणार आहे, खर्च कुठे होणार आहे, जमा कसा होणार आहे, याची सगळी उत्तरं आज आपल्याला जाणून घ्यायची आहेत। ते म्हणजे आजच ज्यांच्या नावाची घोषणा झाली स्थायी समितीचे अध्यक्ष अर्थातच अभिषेकजी बारणे आणि तेच आत्ता माझ्यासोबत आहेत। अभिषेकजी, पहिले तुमचं खूप खूप अभिनंदन। खरं तर दुसऱ्या स्तंभला महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या हाती मिळणं हे खरं म्हणजे एक म्हणतो ना आपण एक भाग्याचंच लक्षण आहे। मुळात अर्थात तिजोरीत किती आहे याहीपेक्षा तिजोरीत मी कसं भर टाकेन या दृष्टिकोनातून तुम्ही आव्हान स्वीकारलेलं त्याबद्दल तुमचं मी अभिनंदन पण करतो। कारण मला पहिल्यांदा हाच प्रश्न जाणून घ्यायचा आहे की आत्ता जो अर्थसंकल्प किंवा आता जो बजेट आपण सादर केलेला आहे तो भले फुगीर असला तरी त्यातला सगळ्यात महत्त्वाचा गाभा नेमक्या कोणत्या योजनांवर असणार आहे, ज्या योजना राबवण्यासाठी आपण भर देणार आहात? आता जो फुगीर जरी असला ना तर तो दिसतानी जे पाठीमागचे जे काही प्रोजेक्ट्स आहेत म्हणजे प्रशासन काळामध्ये काही जे प्रोजेक्ट्स आलेले आहेत त्या प्रोजेक्ट्सचं दायित्व थोडं वाढलेलं आहे। वाढलेल्या दायित्वासाठी तो फुगीर दिसतो आहे आणि ते बजेट जास्तीत जास्त आत्ता जे बघतो आहे आम्ही तर त्याच्यामध्ये ते त्यासाठीच ठेवलेलं गेलेलं होतं। परंतु यावर्षी ते बजेट फेडायला टाईम जाईल, त्याच्या पुढच्या वर्षी जाईल, असे 2-2.5 वर्ष जर आपलं बजेट जे असणार आहे जे डेव्हलपमेंटसाठी आपण ठेवलं पाहिजे ते बजेट जर आपलं मागील वाढलेलं दायित्व किंवा मागील केलेल्या प्रोजेक्टसाठी होणारा खर्च याच्यासाठीच जर जाणत असेल तर नक्कीच आपल्याला आपल्या शहराचा विकास करण्यासाठी नवीन बजेट तयार करणं म्हणजे नवीन स्तोत्र निर्माण करणं की जेणेकरून आपल्या महापालिकेमध्ये महसूल जास्तीचा गोळा होईल आणि जास्तीचा गोळा झाल्यानंतर तो शहरवासियांना ईज ऑफ लिव्हिंगसाठी चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंटसाठी नवीन प्रोजेक्ट आणण्यासाठी आपल्याला काम असेल। थेरगावातले एक तरुण ज्याला राजकीय वारसासुद्धा नाही आणि अशी व्यक्ती जेव्हा पहिल्यांदा मागच्या टर्मला या सभागृहामध्ये आली तेव्हा तुम्ही मगाशीच बजेटपूर्वी एक उल्लेख केला होतात की मला स्टँडिंग कमिटीचं चेअरमन करण्यासाठी स्वतः स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप यांची तीव्र इच्छा होती आणि ती इच्छाच त्यांचेच भाऊ म्हणजे आमदार शंकरभाऊ जगताप यांनी पूर्ण केली। त्याचा आनंद तुम्हाला झालेला आहे। अर्थात नेमकी काय इच्छा होती लक्ष्मणभाऊंची आणि आत्ता इच्छापूर्ती झालेली आहे, काय सांगता येईल? त्यावेळेस देखील लक्ष्मणभाऊंना असं वाटत होतं की तरुणांमध्ये जर एखाद्या व्यक्तीला कामाची आवड आहे आणि अभ्यासपूर्वक जर ती व्यक्ती काम करत असेल तर सर्वांना एकत्र घेऊन सर्वांना एकोपा सगळ्यांचा ठेवून जर सर्वसमावेशक गोष्टी ज्या शहराच्या उद्देशाने शहराच्या डेव्हलपमेंटसाठी ज्या फायद्याच्या आहेत त्या करणाऱ्या व्यक्तीला आपल्याला त्या पोस्टपर्यंत न्यायचं आहे हे त्यांचं स्वप्न होतं आणि तेच स्वप्न मागच्या 8-10 वर्षाच्या काळामध्ये मी जसं शंकरभाऊंबरोबर सातत्याने काम करतो आहे तर असंच विजन असलेला शंकरभाऊ देखील एक नेता आहे की जे राज्य सरकारमध्ये आज जर तुम्ही पाहिलं तर सगळ्यात जास्तीच्या विषयी त्यांनी विधिमंडळामध्ये आत्ता मागच्या 1-1.5 वर्षाच्या काळामध्ये मांडलेलं ते देखील अभ्यासपूर्वक काम करतात आणि त्यांना देखील भाऊंची इच्छा पूर्ण करायची होती आणि भाऊंच्या इच्छेबरोबरच त्यांना त्यांचा मी प्रमुख माझे जे प्रमुख मार्गदर्शक म्हणून मी ज्यांना समजतो तर त्यांच्या ज्या संकल्पना या शहराप्रती आहेत की हे शहर कसं घडावं तर ह्या शहराप्रती ते घडत असताना मला ते काम जमू शकतं, योग्य गोष्टी मी करू शकतो म्हणून त्यांनी तो माझ्यावरती विश्वास दाखवला आणि मी त्या पद्धतीने त्यांचा विश्वासाला तडा जाऊन देणार नाही आणि कामं करत राहील। पण नक्कीच पण मुळात भाजपकडून म्हणजे एकूण जे 11 सदस्य आहेत त्यामध्ये तुम्ही आहात, तुमच्यासोबत आणखी 3 पुरुष आहेत, एकूण 7 महिला आहेत, त्यामध्ये 1 महिला आहे ज्या अनुभवी आहेत मागच्या टर्ममध्ये होते आणि 3 पुरुष आत्ता जे आहेत तुमच्यासोबत त्यामध्ये आणखी 2 अनुभव आहेत आणि एक आत्ता नवीनच निवडून आलेले आहेत। अभिषेक बारणेच का? आता ते अभिषेक बारणेच का तर मला असं वाटतं मे बी पक्षाने हा पण विचार केला असावा की कोर कमिटीने जी शिफारस केली होती ती नाव वेगळंच होतं अशी चर्चा बाहेर आहे आणि अभिषेक या नावावरच अभिषेक घालताल, ते पण कुठलाही पूजा हवन झालेलं नाही आहे, डायरेक्ट अभिषेक नाही।
कोर कमिटीने काय केलं किंवा काय नाव हे कोर कमिटीचा जो विषय असतो हा कधी बाहेर लीक होत नाही. आता हे तर्कवितर्क आहेत, परंतु पक्षाने काही गोष्टींचं हे घेतलं असेल की बघा मी 2021 ते 22ला स्टँडिंगचा सदस्य होतो आणि आत्ता जे आम्ही सदस्य आलोत तर त्याच्यापैकी कोण म्हणजे आमच्या भारतीय जनता पार्टीमधलं कोण सदस्य नव्हतं. तर पक्षाला असं वाटलं असेल की बाबा हा काम करू शकतो अधिकचं आणि सर्वांना बरोबर घेऊन करू शकतो. त्याच्यामुळं पक्षाने जबाबदारी दिली असेल आणि ती जबाबदारी मी निश्चित चांगल्या पद्धतीने पार पाडेल. नक्कीच. तुम्ही पेशानं इंजिनियर पण आहात, सिव्हिल इंजिनियर अर्थात. त्यामुळं 4 विटा वेगवेगळ्या असेल त्यांना घट्ट मांडण्यासाठी जे सिमेंट लागतं तर निश्चितच हे आपण ज्याला म्हणतो ना की बाबा हे तुटेगा नाही आहे फेविकॉल जेवढे असं म्हटलं जातं, तर तो जो विश्वास आहे तो विश्वास तुमच्या संपूर्ण कोर कमिटीमध्ये कसा निर्माण करणार आहात? काय तिथे घट्ट बांधकाम कशा पद्धतीने करणार? कोर कमिटीपेक्षा आता आमची हीच 16 जणांचीच कमिटीच आता शहराच्या दृष्टीने जास्त महत्त्वाची आहे आणि ह्या 16 जणांनी आम्ही एकत्रित काम केल्यानंतर निश्चितपणे पक्ष, प्रदेश आणि मूळ आमचे मार्गदर्शक जे आहेत ते सगळे या गोष्टींची दखल घेत राहतील. कुठं आमचं काही चुकलंच तर निश्चितपणे आम्हाला त्या सूचना देतील आणि आम्ही ते सुधारित करू. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न, मगाशी आपण बजेटपूर्वी असं म्हणाला होतात की जेव्हा माझी टर्म संपलेली असेल तेव्हा 70% कर्ज संपलेलं असेल जे आत्ता महापालिकेवर आहे किंवा महापालिके दायित्व आहे असं म्हणतं. तर या वर्षभरातला नेमका तुमचा समोरचा काय ड्रीम प्रोजेक्ट आहे किंवा काय ड्रीम आपण ज्याला म्हणतो की हे केल्यानंतर असं महसुलात वाढ होऊ शकेल? आता महसुलात वाढ करण्यासाठी मगाशी मी जसं सांगितलं की ज्या ज्या गोष्टींची नोंदणी झालेली नाही त्या गोष्टींची नोंदणी वाढवावी. ज्या ज्या गोष्टींना आज मगाशी तुम्हाला मी होर्डिंगचं सांगितलं, ब श्रेणीमध्ये वेगवेगळ्या होर्डिंग्स आहेत तर त्या एका श्रेणीमध्ये आणल्यानंतर त्या ॲटोमॅटिकली प्रत्येकाला टॅक्स एकसारखे लागतील. सगळ्या जेवढी बांधकामं आहेत किंवा जेवढी घरं आहेत, जेवढे शॉपकीपर्स आहेत हे सगळं नोंदणीकृत करायचे. अशा वेगवेगळ्या पार्किंग झोन्स असतील, पार्किंग झोन्स पूर्ण करायचे. हॉकर्स झोन्स असतील, तुमचे हॉकर्स झोन्स लिगली आजच्या लोकसंख्येनुसार ते हॉकर झोन्स क्रिएट करायचे आणि त्याच्यामुळं नागरिकांना देखील त्रास होणार नाही. ह्याच्यासाठी करणारे मूळ ड्रीम आमची ही आहे की बाबा शहरामध्ये आपलं आज जर शहर बघायला गेलं तर पूर्ण भारत देशामध्ये लोक शहरात राहायला निवडतात. तर इथं राहणाऱ्या लोकांच्या आरोग्याची काळजी घेणं, इथं तुमच्या अनधिकृतरित्या सायकल ट्रॅकवरती अतिक्रमण असतील, फुटपाथवरचे अतिक्रमण असतील, तुमच्या कचऱ्याची समस्या असेल, चालू डेव्हलपमेंटबरोबरच ह्या ज्या बेसिक नीड्स आहेत पाणी किंवा या सगळ्या गोष्टी ह्या व्यवस्थित प्रत्येक व्यक्तीपर्यंत कशा पोचतील ह्याच्यावरती जास्तीचा भर देणार आहे. नक्कीच. धन्यवाद अभिषेकजी. खरं तर आत्ताच नुकतंच अभिषेक बाराणे यांनी स्पष्ट केलेलं आहे की मूलभूत सुविधा पिंपरी चिंचवडकरांना कशा मिळतील यासाठी खर्चाचा पुढचा मागचा अजिबात विचार करणार नाही आणि की सर्वात पहिल्यांदा मूलभूत सुविधा लोकांना मिळणं हे गरजेचं आहे. त्याच्यासोबत बाकीची जी काही विकासात्मक कामं आहेत तिथं चालूच राहतील. पाहत राहा PCMC न्यूज चॅनल पिंपरी चिंचवडकरांचं.